आणि थेट चाकणमध्ये जाऊयात। एकनाथ शिंदे तिथे पोहोचलेले आहेत। खड्ड्यांची पाहणी केली जाते। खड्डे बुजवण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची टीम पाठवल्याचं पाहायला मिळालं होतं आणि जे उद्योजक आहेत ते त्यांचा बिझनेस सोडून व्यवसाय सोडून चाकण बाहेर जाणार होते। मात्र आता त्यांना आश्वस्त केलं जातंय लवकरात लवकर खड्डे बुजवले जाणार आहेत आणि रस्ता सुस्थितीत करण्यात येणार आहे। त्यामुळे चाकणमधून बाहेर पडणारे उद्योग आता चाकणमध्येच कसे राहतील यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। त्यासाठीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता चाकणमध्ये पोहोचलेत। चाकणमध्ये रस्त्यांच्या खड्ड्यांची पाहणी ते करतायत। तसंच खड्डे बुजवण्यासाठी ज्या पद्धतीत टीम कार्यरत करण्यात आल्या आहेत त्याचाही आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घेतला जातोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उद्योगमंत्री उदय सामंत आणि इतर पदाधिकारी नेते यावेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। चाकण एमआयडीसी मधून एकनाथ शिंदे सध्या आढावा घेत आहेत। त्यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत देखील उपस्थित आहेत। तसंच एमआयडीसीतील पदाधिकारी अधिकारी आणि एकूणच रस्त्याचं काम करणारे कंत्राटदार या ठिकाणी उपस्थित आहेत। एमआयडीसीतील जे उद्योजक आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे सध्या चाकण एमआयडीसीमध्ये रस्त्याची पाहणी करतायत। या चाकण एमआयडीसीतील रस्त्यांमध्ये प्रचंड खड्डे पडले होते। वाहतुकीला प्रचंड अडथळा होत होता। अवघं काही किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी 2.5 ते 3 तासांचा कालावधी लागत होता आणि त्यामुळेच इथले व्यावसायिक प्रचंड त्रासले होते आणि त्यामुळेच चाकणमधील उद्योग बाहेर पडण्याच्या स्थितीत होते। याकडे आता प्रशासनानं लक्ष घातलंय आणि वेळीच हे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातो। अधिक माहिती जाणून घ्या। आमचे प्रतिनिधी अविनाश पवार सध्या संपर्कात आहेत। अविनाश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी केली जाते। रस्त्यावरचे खड्डे बुजवले जात आहेत, काय अधिक माहिती आहे? तन्मय, आपण पाहतोय समोर की कशा पद्धतीने इथले जे खड्डे आहेत ते एका नवीन टेक्नॉलॉजीनुसार इथे बुजवण्याची जी प्रक्रिया आहे ती आता संपूर्ण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच करून दाखवली जात आहे। इथे जिल्हाधिकारी जितेंद्र गिरी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या समोरच हे प्रात्यक्षिक करून दाखवलं जातंय। आपण आता इथे आहोत खालुंब्रेमध्ये जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांची संपूर्ण जी पाहणी आहे ती त्यांनी केलेली आहे आणि आता समोर आपण पाहतोय की कशा पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजी वापरून हे खड्डे हे इथे बुजवले जाणार त्याचं प्रात्यक्षिक इथं दाखवलं जातंय। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संपूर्ण पाहत आहेत आणि त्यांना हे जे तक्रारदार आहेत ते माहिती देत आहेत की कशा पद्धतीने हे संपूर्ण खड्डे बुजवले जाणार। त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत देखील आहे। आता एकनाथ शिंदे पुढे आले, त्यांनी संपूर्ण पाहणी करतायत ते कशा पद्धतीने हे सिमेंट टाकून कशा पद्धतीने संपूर्ण खड्डे बुजवले जाणार आहेत याची प्रत्यक्ष ते स्वतः माहिती घेत आहेत। उदय सामंत यांच्या हातात एक परिपत्रक दिलेलं आहे जो आढावा आहे तो संपूर्ण रस्त्याच्या कामाचा तो एक दाखवला जातो आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या सगळ्या परिस्थितीची स्वतः पाहणी करतायत। खड्डे कसे बुजवले जाणार आहेत याच्यासाठीचं जे काही मटेरियल वापरलं जाणार आहे ते कशा पद्धतीचं आहे, हे काम जे आहे ते उत्तम दर्जाचं होणार आहे का यासाठी संपूर्ण ही पाहणी केली जात असल्याचं सांगितलं जातंय। मात्र एकूणच जर आपण पाहिलं तर खड्ड्यांच्या या नवीन टेक्नॉलॉजीच्या मुळे कशा पद्धतीने काम केलं जाणार, कारण आपण पाठीमागे पाहिलं की खड्डे बुजवले मात्र पाऊस आल्यानंतर पुन्हा ते सगळं मटेरियल आहे ते वाहून गेलेलं आहे। आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्या गोष्टींची पाहणी करतायत। समोर आपण जर पाहिलं तर संपूर्ण प्रात्यक्षिक हे दाखवलं जातंय। ते जे मिश्रण आहे ते एका बाजूला चालवलं जाते आणि इथे एक जनरेटर लावून त्याच्यावर ते मिश्रण करून पुढे कामगारांना दिलं जातंय आणि ते कामगार जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे की कशा पद्धतीने ते बुजवत आहेत। त्याच्यामध्ये सिमेंट जीबीएस असं संपूर्ण मिश्रण आहे आणि हे जे आहे ते मिश्रण इथे टाकून आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण याची पाहणी करताना दिसत आहे। तन्मय, नक्कीच अविनाश, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय चाकणमधून एमआयडीसी मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी केली जाते। नव्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे खड्डे बुजवले जाणार आहेत, त्यामुळे हे किती फायदेशीर ठरतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अरे तुला मिळेल
नव्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न इथं केला जातोय आणि त्याचीच पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत हे करत असल्याचं पाहायला मिळतंय. आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत. अरे माल पातळ झाला करावं. अर्धा तासात सेट होतं. 2 तासामध्ये एकदम 40 टनाची गाडी जाऊ शकते. टाकलं का साईडला करून थोडं मागे टाकता. एकनाथ शिंदेंकडून चाकण MIDC मध्ये पाहणी केली जाते आणि नव्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे खड्डे बुजवण्यात येत आहेत. त्याच्यामुळे कदाचित हे प्रश्न लवकर सुटतील असं वाटतं सर. थोडा वेळ बोलतो. आता प्रश्न सोडवायला चालू आहे. उदय सामंत साहेब, तुम्ही सातत्याने साहेब बोलणारच आहेत सर. आज सगळे यंत्रणा आज सज्ज आहे. तुम्ही आलात सर. पावसाळ्यामध्ये डांबराचे बॅच मारता येत नाही. अगदी सर. आणि डांबर आणि पाण्याचं वैर आहे, त्यामुळे ते टिकत नाहीत. त्यामुळे हे आपण जे जिओ पॉलिमर टेक्नो पॅच आहे, जी सर, हे जे आहे अर्ध्या पाऊण तासामध्ये पूर्णपणे, आता बघा तिथं तो खड्डा आता आपल्याच लोकांनी मला सांगितलं अर्ध्या तासापूर्वी भरलेला आहे. आता अर्ध्या तासापूर्वी भरलेल्या खड्ड्या याच्यावरून गाडी जाते. बरं. त्यामुळे हे ताबडतोब इमिजिएट जे आहे हे ठीक से प्लेन करो. ठाण्यामध्ये पहिल्यांदा आपण केलं. ठाण्यामध्येही केलं, नाशिक रोडलाही केलंय आणि मुंबई गोवा हायवेवर जेव्हा गणपती उत्सव होते त्यावेळी देखील ही टेक्नॉलॉजी आपण वापरली. जिओ पॉलिमर टेक्नो पॅच आहे, त्याचबरोबर M60चं RMC विथ हार्डनर आहे. आणि जे मोठे पॅच आहेत, ते मोठे पॅच जिथे आहेत त्या ठिकाणी आपण डायरेक्ट प्रिकास्ट पॅनल, जे तिकडे तुम्हाला दिसतील प्रिकास्ट पॅनल, हो सर, डायरेक्ट ठेवले जात आहेत ते. तर ते जिथे मोठा स्पेस आहे त्या ठिकाणी प्रिकास्ट पॅनलच्या माध्यमातून आपण ते रस्ते करतोय, जेणेकरून ताबडतोब वाहतूक मोटरेबल होते. लोकांना वाहनं त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी तात्काळ रिलीफ मिळेल. हा पावसाळ्यामध्ये ताबडतोब वाहनधारकांना रिलीफ देण्यासाठी हे आपण करतोय. परंतु परमनंट आपल्याला जे आहे याचं इंटिग्रेटेड सोल्युशन या ठिकाणी
करण्याचं प्लॅनिंग देखील केलेलं आहे. सर बरेच कंपन्या आहेत जे तुम्हाला भेटणार आहेत. विकास पॅनल म्हणजे रेडीमेड कॉन्क्रीट रस्ता, रेडीमेड कॉन्क्रीट जो रोड करतो आपण ना, कॉन्क्रीटचं एवढं झाड, त्याच्यात आपण प्रिकास्ट पॅनल बनवतो आणि ते प्रिकास्ट पॅनल जे आहे ते आपण ती डायरेक्ट ट्रेलरमधून आणून या ठिकाणी अंतरल्यानंतर डायरेक्ट कॉन्क्रीटचा रस्ता तयार जसा होतो तसा तो रस्ता होतो. आता काही जे 200-300 पॅनल जे आहेत हे इथे ट्रेलरवर आणलेत, परंतु आता जिथं एका ठिकाणी जागा PNGचं काम चालू आहे त्या ठिकाणी आपण त्यांना सांगितलं इथंच जागा द्या आणि इथं जे प्रिकास्ट पॅनल तयार करा. जिथं जिथं लागेल, जिथे ज्या मोठे पॅचेस आहेत, इथे असे छोटे छोटे खड्डे नाहीत, मोठे आहेत, त्या ठिकाणी ते प्रिकास्ट पॅनल तिथे अंतरून रस्ता बनवता येतो. सर आपण कंपन्यांच्या मालकांशी बोलणार आहात का? ते अजून देखील भूमिकेत आहेत की आम्ही जाऊ म्हणून? कंपनीच्या मालकांची माझं चर्चा झाली, उद्योगमंत्री बोललेले आहेत, त्यांना यामधून मोठा दिलासा मिळेल. त्यांना यामध्ये मोठ्या प्रमाणावर हा खड्ड्यांचा, कचऱ्याचा आणि विजेचा जो प्रॉब्लेम आहे हा सगळा दूर होईल. आणि ज्या एजन्सी ज्या आहेत याच्यामध्ये MIDC आहे, याच्यामध्ये PMRDA आहे, याच्यात PWD आहे, MSSIDC आहे, ही सगळी जी काय आपल्या संस्था आहेत त्यांचा एक नोडल ऑफिसर, एक अधिकारी म्हणून आपण जिल्हाधिकाऱ्यांना त्याची नेमणूक मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. तो GR देखील काढलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली हे संपूर्णपणे, इथं ड्रेनेज नाही आहे, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज नाही, इथे फुटपाथ नाही आहे, इथं खालून रस्त्याच्या खालून पाणी जातं आहे, रस्त्याच्या बाजूनी ड्रेनेज नाही आहे, फुटपाथ नाही आहे. त्यामुळे ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, फुटपाथ आणि हे सगळं करून रस्ते आणि स्ट्रीट लाईट अशा प्रकारचं इंटिग्रेटेड या सगळ्यांना एकत्र आणून हे सगळे रस्ते जे आहेत 300-400 किलोमीटरचे. सर साधारण कधीपर्यंत लोकांना रिलीफ मिळेल यातून चाकण MIDCला? अरे बाबा, हे आता तर रिलीफ द्यायचं काम चालू आहे आणि पुढचा जो प्रोग्राम आहे तोही जो कलेक्टरांनी आखलेला आहे आणि नक्की यामध्ये जे आहे आपण इमिजिएट रिलीफ जो आहे तो बघा तुम्हाला अर्ध्या तासामध्ये इथं वाहतूक चालू सर होईल. अगदी तुम्ही आल्यानंतर आता आपण बघतोय की ही टेक्नॉलॉजी जर पहिले वापरली असती तर ही वेळ आली नसती अरे सरकार. आता तरी वापरतोय ना, हा ठीक आहे ना. ठीक आहे, तुम्ही आता PMRDAचे रस्ते रखडलेले पण होतील, PWDचे रस्ते जे आहेत तेही होतील, MIDCचे काही रस्ते आहेत तेही होतील. सगळे रस्ते करून या ठिकाणी इंडस्ट्री आणि या भागातल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम सरकार करेल. आणि त्यामुळे हे सगळे जे शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपण आखलेला आहे. आणि यामध्ये मी सांगतो तुम्हाला की पूर्णपणे या सगळ्या भागाला इंडस्ट्रीला पण दिलासा मिळेल. इथे उद्योजकांकडे परदेशातले लोक पण येत आहेत, त्यांना देखील ज्या काही असुविधा होत आहेत त्या देखील दूर केल्या जातील. आणि नागरिकांना देखील या ठिकाणी इंडस्ट्री राहिली तर लोकांना रोजगार मिळेल. इंडस्ट्री टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, हे शासनाचं धोरण आहे. त्यामुळे यामध्ये ज्या काही सोयीसुविधा आहेत या सोयीसुविधा देण्याचं काम आम्ही गेल्या 20 महिन्यामध्ये 580 लोकांचा ठिकाणी मृत्यू झाला आहे. या अभ्यासामध्ये त्या लोकांना मदत कशी मिळणार? 580 लोकांचा या 20 महिन्यामध्ये मृत्यू झाला या ठिकाणी, त्या लोकांना मदत कशी जाहीर केली जाणार? त्याला टाकू द्या. 580 लोकांचा हा एक रस्ता करून घ्या. गेल्या 20 महिन्यामध्ये 580 लोकांचा ठिकाणी मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जर आपण बघितलं तर अनेकांनी या खड्ड्यांमुळे आपला जीव गमावलेला आहे. शहरातील रस्ते हे खूप महत्वाचा विषय बनले यहाँ पर जो है अभी इमीडिएट सॉल्यूशन क्या है उसको, ये अभी जो पॉलीमर टेक्नो पैच है, M60 RMC है और प्रिकास्ट पैनल, इसके माध्यम से ये सब कर रहे हैं. शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉन्ग टर्म ये प्रोग्राम है और इसमें पूरी तरह MIDC चाकन में इंटीग्रेटेड सिस्टम से यहाँ पर स्टॉर्म वाटर ड्रेन भी होगा, या फुटपाथ भी होगा, या रोड भी होंगे, और या स्ट्रीट लाइट भी होंगी, या पानी की व्यवस्था भी होगी, या बिजली के जो प्रॉब्लम है वो भी सॉल्व हो जाएंगे. ये सब पूरी तरह जो प्रॉब्लम है वो सब गवर्नमेंट की तरफ से
MIDC के तरफ से और हमारे जिला प्रशासन की ओर से यहाँ हो जाएगा। अभी कलेक्टर को हमने इसका ये कमेटी का अध्यक्ष बनाया है। देखा जा रहा है कलेक्टर साहब भी आपके पीछे है, किस तरीके से कमेटी अभी काम करना शुरू कर चुकी है क्या? एक एक काम देखो, किसको दिखाओ, एक काम को दिखाओ ना आप, कैसे तरह से काम चालू होता है। दिन का आप आपने क्यों आश्वासन पूछ रहे हैं, ये बताओ कैसे तरह से काम चालू है। विरोधकों ने आरोप केला की रविवारची सुद्धा पाणी करताय. रविवारची एक महीने में पाणी से करताय. बस्ती सुधारली रविवारची जाएगी, सुट्टी इसके बारे में आप क्या अरे बोलते रविवारी इथे ट्रॅफिक कमी असते, इथे इंडस्ट्री बंद असते ना MIDC, त्यामुळे MIDC बंद असते म्हणून रविवारी लोकांना त्रास द्यायचा आहे का? म्हणजे म्हणून लोकांना जे आहे त्रास होऊ नये वाहतूक कोंडीचा, म्हणून हे रविवारचं काम घेतलंय. इथं MIDC तुमची पाहणी रविवारची काय असते असं त्यांचा आरोप कोणाचा? विरोधकांचा. अरे जाऊ दे बाबा, विरोधकांना सांगतो तुम्ही पण या इथे मदत करा लोकांना. ने कहा था कि जल्द से जल्दी प्रॉब्लम सॉल्व किया जाएगा, लगभग आपके हिसाब से कितने महीने लग जाएंगे ये पूरे रास्ते जो है ठीक ठाक होने में? देखिए अभी तो ये जो गड्ढे हैं वो गड्ढे तो हम तुरंत कर रहे हैं फटाफट. ये खड्डा एक बार अभी भरने के बाद इस पर खड्डा नहीं गिरेगा बारिश खत्म होने तक. समझ गया की नाही? सर ज्या पद्धतीने आज तुम्ही वेगाने लक्ष दिले आहे, इतर गोष्टी सुद्धा आहेत. सर ट्रॅफिक जॅम झालंय? ते बघा, ते बघा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत यांच्याकडून पाहणी करण्यात आलेली आहे आणि खड्डे बुजवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी करण्यात येतोय. चाकण MIDCतील खड्डे बुजवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय.